गडचिरोली जिल्ह्यातील एका महत्त्वपूर्ण रस्त्याच्या दुरावस्थेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठा रोष आहे। सुरजागड ते गट्टा या 20 किलोमीटर रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की इथले नागरिक आता थेट सरकारला आव्हान देत आहेत। लाखो कोट्यावधी रुपयांचे लोह खनिज ज्या रस्त्यावरनं रोज बाहेर जाते त्याच रस्त्यावर स्थानिकांना मात्र चिखल आणि धुळीचा सामना करावा लागत आहे। या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाने एक मोठे बॅनर आंदोलन सुरू केलं असून त्यांनी थेट मुख्यमंत्री निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील सुरजागड ते गट्टा हा 20 किलोमीटरचा रस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे। या रस्त्यावरनं रोज कोट्यावधी रुपयांचे लोह खनिज बाहेर नेले जात आहे, मात्र त्याच भागातील लोकांना मूलभूत सुविधाही मिळत नाही। रस्त्यावर डांबरीकरण नसल्यामुळे पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात धूळ आणि वर्षभर खड्डे हे तिथलं वास्तव बनलं आहे। यामुळे अपघात होण्याचा धोका कायम असतो। विद्यार्थ्यांची शाळा कॉलेजला जाण्याची सोय नाही, तर रुग्णांना वेळेवर उपचार मिळणेही कठीण झाले आहे। या अन्यायकारक परिस्थितीला विरोध करण्याकरिता भारतीय कम्युनिस्ट पक्षाने गडचिरोली जिल्हा कौन्सिलच्या वतीने 12 ऑगस्ट पासून बॅनर आंदोलन सुरू केलं आहे। भाकपाचे जिल्हा कौन्सिल सदस्य सचिन मोतकुरवार यांनी या प्रसंगी शासनाला थेट इशारा दिला आहे। ते म्हणालेत की आमचे खनिज तुम्हाला हवे आहेत, पण आमच्या हक्काचा रस्ता मात्र नको। ही शासनाची भूमिका अस्वीकार्य आहे। शासनाने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही नागपूरच्या मुख्यमंत्री निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करू। हा संघर्ष केवळ रस्त्यासाठी नसून आदिवासी आणि स्थानिक जनतेच्या जगण्याच्या हक्कांसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेत। हे आंदोलन एटापल्ली तालुक्यात शासनाच्या खोट्या विकासाच्या दाव्याचे जिवंत उदाहरण बनले आहे, जेथे खनिज संपत्तीची लूट होत असताना स्थानिकांच्या मूलभूत गरजांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे। जिल्ह्याचे जे पालकमंत्री आपले मुख्यमंत्री साहेब ते नेहमी म्हणतात की गडचिरोली जिल्ह्याचा आम्हाला विकास करायचा आहे, स्टील अप सिटी बनवायची आहे, पण ज्या तालुक्यात स्टील अप सिटीचे खदान आहे त्या तालुक्याचेच आजपर्यंत साहेबांनी विकास केलेला नाही। त्या तालुक्याचे एटापल्ली ते सूर्यागडपर्यंत जिथे खदान आहे तिथपर्यंत रस्ता बनला आहे, सूर्यागडपासून गट्ट्यापर्यंत रस्ता बनलेला नाही आहे। तर साहेबांनी याच्या आजपर्यंत कारण स्पष्ट केलं नाही की का रस्ता बनला नाही। जेव्हा आमचे विकास करायचे म्हणताय, आम्ही सतत विकास मागत आहोत, कितीतर निवेदन दिलो, आंदोलन मोर्चात मुद्दा घेतलो, पण तो रोड का बनत नाही आहे त्याची आजपर्यंत मुख्यमंत्री साहेबांना स्पष्टता केली नाही। ते मागे ताडगोडाला आले होते, तिथेही त्यांनी ब्रिजच्या उद्घाटन प्रसंगी बोलले होते की आमचे विकास करायचे आहे। आमच्या त्या क्षेत्रातील संपूर्ण जनता विकास मागत आहे। तिथले रुग्ण, विद्यार्थी, महिला व नागरिकांना एटापल्ली जाण्यासाठी गट्टा ते सूर्यागड हा मार्ग अत्यंत खराब असल्यामुळे खूप अडचण होत आहे। आमची मागणी आहे साहेबांनी त्वरित तो रस्त्याचे बांधकाम करावे, अन्यथा आम्ही साहेबांच्या घरी येऊन त्यांना विकास मागू। शासनाच्या उदासीन धोरणांमुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील जनतेला किती अडचणींना सामोरे जावे लागत आहे। विकासाचे दावे एका बाजूला आणि रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी करावा लागणारा संघर्ष हा दुसऱ्या बाजूला। ही परिस्थिती केवळ चिंताजनक आहे। आता भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दिलेल्या या इशाऱ्यानंतर सरकार यावर काय पावलं उचलते हे पाहणं महत्त्वाचं ठरलेलं आहे। हा संघर्ष केवळ रस्त्यापुरता मर्यादित न राहता तो आदिवासींच्या हक्कांसाठी एक मोठा आवाज बनला आहे।